हॅलो, गुड मॉर्निंग, शुभ सकाळ. सगळ्यांना हनुमान जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा. तर मग आज हनुमान जयंती आहे आणि आजच्या दिवशी आपण सगळेजण छान असं हनुमानजीचं दर्शन वगैरे घ्यायला जातो. तर आम्ही सुद्धा जाणार आहोत. तर म्हटलं त्यासाठी सुंदर असा पायनॅपल फ्लेवरचा शिरा बनवूयात प्रसादासाठी. तर आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे की मी तो प्रसादाचा शिरा कसा बनवला व आम्ही मंदिरात दर्शनासाठी कुठे गेलो, दर्शन वगैरे कसे झाले, या सर्व गोष्टी. तर सगळ्यात अगोदर तर तुम्ही पाहू शकता शिऱ्याचं फ्लेवर किती सुंदर दिसतंय. हा पायनॅपलचा शिरा आहे, म्हणजे पायनॅपल फ्लेवरचा. त्यात फक्त इसेन्स ऍड केलाय. दिसायला सुद्धा अतिशय लुसलुशीत आणि सुंदर, आणि खायला तर खूप जास्त टेस्टी झाला होता हा शिरा. तर यासाठी काय काय साहित्य लागते आणि मी त्यात काय काय ऍड केलं आहे सर्व मी तुमच्यासोबत शेअर करत आहे. सगळ्यात अगोदर आपल्याला शिरा बनवण्यासाठी घ्यायचा आहे रवा, साखर, ड्रायफ्रुट्स, इलायची पावडर आणि हे पायनॅपलचं इसेन्स. आपल्याला असं वाटतं की नेहमीच आपला शिरा छान होतो तर इसेन्सची काय गरज, पण तुम्ही अधूनमधून नक्कीच हे इसेन्स एकदा शिऱ्यामध्ये ऍड करून बघा, तुम्हाला नक्कीच आवडेल. तुम्ही सुद्धा म्हणता की खरंच हा इसेन्सचा शिरा खूप जास्त टेस्टी झालेला आहे आणि खरंच खायला सुद्धा खूप मस्त. तर हा एकच फक्त इसेन्स ऍड करून तुम्ही एकदा नक्की ट्राय करा, तुम्हाला हा शिरा नक्कीच आवडेल. तर सगळ्यात अगोदर आपल्याला गॅसवर कढई गरम करून त्यामध्ये व्यवस्थित रवा भाजून घ्यायचा आहे. अगदी मध्यम आचेवर आपल्याला थोडंसं तूप टाकून, जेवढी आपली शिऱ्याची क्वांटिटी आहे त्यानुसार आपल्याला तूप टाकायचं आहे. जसं की मी तुम्हाला अगोदर सुद्धा म्हटलं, जेवढी तुमची शिऱ्याची क्वांटिटी आहे त्यानुसार तो आपल्याला तूप टाकून घ्यायचं आहे. मी अगदी एक छोटी वाटी रवा घेतला होता आणि साखर सुद्धा माझी कमीच दिसते तुम्हाला त्या बाउलमध्ये. हे बाउल खूप मोठा आहे त्यामुळे त्यात हाफ अँड हाफच दिसत आहे, पण छोटी एक वाटी भरून मी रवा घेतलेला आहे. तूप व्यवस्थित गरम झालं की आपल्याला त्यामध्ये तो रवा घालून घ्यायचा आहे आणि त्याला मध्यम आचेवर एक 10 मिनिट आपल्याला व्यवस्थित रवा परतून घ्यायचा आहे, जेणेकरून आपला रवा छान भाजेल. जोपर्यंत रव्याचा आणि तुपाचा स्मेल येत नाही तोपर्यंत आपल्याला रवा भाजून घ्यायचा आहे. जर आपला रवा व्यवस्थित नाही भाजला तर शिरा सुद्धा खायला अजिबात छान नाही लागणार. त्यामुळे सारखं आपल्याला हलवत राहायचंय, जेणेकरून खालून करपणार सुद्धा नाही आणि पूर्ण रवा आपला छान असा भाजून जाईल. तुपाचं स्मेल आलं की लगेच कळतं रवा व्यवस्थित भाजलेला आहे, म्हणून शक्यतो त्याला व्यवस्थित अगोदर आपण भाजून घेऊयात. तर श्लोकचं खेळणं चालू होतं, तर त्याच्याकडे लक्ष देत देत त्याला पाहत पाहत माझं अशा पद्धतीने रवा भाजणं चालू होतं. तर आपल्याला एक 10 मिनिट छान खरपूस लाल, थोडासा लालसर अशा पद्धतीने रवा भाजून घ्यायचा आहे. नेहमीच तर आपण शिरा खात राहतो, पण अशा पद्धतीने किंवा हा पायनॅपल फ्लेवरचा किंवा पायनॅपल इसेन्स ऍड करून बनवलेला शिरा मी तर पहिल्यांदाच बनवला होता आणि लिटरली मला तर खूप जास्त आवडला. तुम्ही सुद्धा एकदा हा शिरा ट्राय करा, तुम्हाला नक्कीच आवडेल. जोपर्यंत रवा भाजत आहे तोपर्यंत म्हटलं चला साईडच्या गॅसवर पाणी गरम करून घेऊया. कधीही आपण जर शिरा बनवला तर त्यामध्ये थंड पाणी कधीच ऍड नाही करायचं, जेणेकरून आपली शिऱ्याची टेस्ट कमी होते. तर आपण कधीही जर शिरा बनवला तर त्यामध्ये गरम पाणी करून टाकायचं, जेवढं आपल्याला लागतं तेवढं. गरम पाणी आपण शिऱ्यामध्ये ऍड केल्यावर त्याची चव अजूनच वाढते. तर तिकडे रवा भाजून सुद्धा होत आहे आणि इकडे माझं जवळपास पाणी सुद्धा गरम होत आहे. अशा पद्धतीने 10 मिनिट जवळपास झाले. लालसर थोडासा रवा झाला आणि त्याचं थोडं स्मेल यायला लागलं छान की लगेच आपल्याला त्यामध्ये ते गरम झालेलं पाणी ऍड करायचं आहे. जर 1 वाटी रवा असेल तर त्यामध्ये जवळपास 1 वाटी आणि थोडंसं पाणी ऍड करायचं आहे, जेणेकरून आपला छान लुसलुशीत शिरा होईल. तर पाणी ऍड करण्याच्या अगोदर आपण त्यामध्ये ड्रायफ्रुट्स टाकूयात. ड्रायफ्रुट्स सुद्धा व्यवस्थित फ्राय होतील आणि इलायची पावडर सुद्धा टाकून घेऊया. ते सुद्धा छान त्यामध्ये परतून टेस्ट सुद्धा छान येईल, म्हणून शक्यतो पाणी टाकायच्या अगोदर आपल्याला ते सर्व ऍड करायचं आहे. आणि नंतर आपल्याला त्यामध्ये जे पाणी गरम केलं आहे ते पाणी ऍड करायचं. जसं मी तुम्हाला म्हटलं त्यानुसार जेवढा आपण रवा घेतला आहे त्यापेक्षा थोडंसं जास्त पाणी ऍड करायचं, जेणेकरून आपला रवा किंवा शिरा लुसलुशीत आणि खायला अगदी तोंडात टाकलं की पाणी होईल अशा पद्धतीने होईल. तर पाणी टाकून त्याला व्यवस्थित मिसळून घेऊया, जेणेकरून त्यामध्ये ड्रायफ्रुट्स वगैरे, इलायची पावडर सगळीकडे पसरेल आणि त्याचा सुद्धा फ्लेवर आपल्याला खाता वेळेस लागेल. आता आपण यामध्ये साखर टाकून घेऊयात. जर तुमच्याकडे खूप जास्त गोड खात असतील तर तुम्ही मी जेवढी साखर घेतली त्यापेक्षा अजून हाफ घेऊ शकतो, टाकू शकतात. मला थोडंसं सपकच आवडतं आणि आम्ही थोडंफार सपक खातो, त्यामुळे मी किंवा थोडं फेंटच गोड लागतं, जास्त असं गोड नाही आवडत, म्हणून मी थोडीशी साखर त्यामध्ये ऍड करते.
तर अशा पद्धतीने आपल्याला साखर टाकून सुद्धा ॲड करायची आहे. जर आपलं पाणी कमी जास्त झालं असेल तर आपल्या लक्षात साखर टाकली की येतं. जसं जसं त्यांनी साखर शोषून घेतली तसं आपल्या लक्षात येतं. जर लागलंच तर आपण वरतून आणखी थोडंसं पाणी ॲड नक्कीच करू शकतो. तर अशा पद्धतीने आपल्याला पूर्ण ते सर्व जिन्नस एकजीव करून घ्यायचे आहेत आणि लास्ट ऑफ दी मोमेंट आपल्याला त्यामध्ये इसेन्स ॲड करायचा आहे, जेणेकरून अगोदर जे काही आपण जिन्नस त्यामध्ये ॲड केलेले आहेत तर त्याची टेस्ट व्यवस्थित येईल. आणि शेवटी त्यामध्ये पाइनॲपलचं इसेन्स टाकून आपल्याला परत व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे. तर ह्या इसेन्सनं फक्त कलरच नव्हे तर टेस्टसुद्धा अगदी बदलूनच जाते आणि खायला सुद्धा तुम्हाला जसं म्हटलं त्यानुसार हा शिरा अफलातून टेस्टी झाला होता. तर ह्या ज्या नवीन इसेन्सच्या बॉटल असतात त्या खोलायला फार जास्त हार्ड जातं आणि माझ्याकडून तर त्याचं झाकणसुद्धा खराब झालेलं. परत मला दुसऱ्या बॉटलीत हा इसेन्स ठेवावा लागला. फर्स्ट टाइम मी हा इसेन्स ट्राय करत होते. मनात माझ्या असंख्य गोष्टी होत्या की छान होईल का नाही, प्रसादासाठी पाहिजे, टेस्ट बिघडेल, पण असं काहीही नाही झालं. खूप जास्त आणि खूप खूप टेस्टी शिरा हा बनलेला होता आणि स्मेलवरूनच कळते की खूप छान झालाय. तुम्ही एकदा नक्कीच ट्राय करा. तुम्हाला हा पाइनॲपल इसेन्सचा शिरा नक्कीच आवडेल. यात बरेचसे फ्लेवर असतात, पाइनॲपल, मँगो वगैरे, पण मी अजून तरी ते ट्राय करायचे बाकी आहेत. तुमच्यासोबत जर मी ते ट्राय केले तर ते सुद्धा मी नक्कीच शेअर करेल. हा तर फर्स्ट ट्राय केलेला आम्हाला सगळ्यांना खूप जास्त आवडला आणि हळूहळू करून तुम्ही पाहू शकतात त्याचं जवळपास कलर चेंज होत आहे आणि मी तर त्याचा कलर पाहूनच त्या शिऱ्याच्या प्रेमात पडले अक्षरशः. खाल्ल्यावर तर मला खूप जास्त छान वाटलं आणि हा शिरा मी स्पेशल प्रसादासाठी बनवत होते, त्यामुळे हा बिघडणे तर काही चान्सेसच नव्हते. त्यामुळे अजिबात न बिघडता खूप जास्त टेस्टी शिरा बनला होता. तर अशी होती माझी आजची छोटीशी शिऱ्याची रेसिपी आणि आजच्या हनुमान जयंतीनिमित्त प्रसादासाठी मी हा छोटासा प्रसाद बनवला होता. तर कसा वाटला तुम्हाला हा शिरा, किंवा हा शिरा तुम्हाला आवडला असेल तर तुम्ही सुद्धा एकदा नक्कीच तुमच्या किचनमध्ये करून पहा आणि तुमचा कसा झाला हे सुद्धा मला कमेंट करून कळवा. आय होप तुम्हाला ते नक्कीच आवडेल. आम्हाला तर खूप जास्त आवडला. तर तुम्ही पाहू शकतात किती सुंदर दिसतंय. आणि फायनली आता हा शिरा थोडासा थंड करूया आणि छान छान आपण मंदिरामध्ये, आज गुरुवार सुद्धा असल्यामुळे स्वामी समर्थांना आणि हनुमान जयंती निमित्त बजरंगबलीला सुद्धा आपण टेस्टी शिऱ्याचा नैवेद्य दाखवूयात. तर पहा तुम्ही लास्टचं त्याचं किती छान टेक्स्चर आलंय. खूप जास्त सुंदर, अगदी लुसलुशीत आणि टेस्टी शिरा फक्त आणि फक्त 15 मिनिटात मी बनवलेला आहे आणि यात अगदी जास्त काही नाही, उगा 2-3 फक्त जिन्नसमध्ये हा शिरा बनून तयार होतो. तर तुम्हाला सुद्धा हा शिरा आवडला असेल तर माझ्या रेसिपीला लाईक, कमेंट, शेअर आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. शिरा बनवून झाला की लगेच आहो आले होते आणि त्यांनी नाश्त्यासाठी समोसे आणि वडापाव घेऊन आले होते. माझा तर गुरुवारचा उपवास असल्यामुळे मी काय टेस्ट केला नाही, पण या दोघांना सर्व करून दिलं आणि माझ्यासाठी छान असा चहा ठेवला. श्लोकने आणि आहुनी नाश्ता केला, तोपर्यंत म्हटलं चला आपण शिरा वगैरे सगळं पॅक करून घेऊयात आणि आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये बघणार आहोत की आम्ही स्वामींच्या मंदिरात कधी गेलो, कसे गेलो आणि किती गर्दा होता, कसं दर्शन झालं आणि बजरंगबलीच्या मंदिरात सुद्धा आम्ही कुठे गेलो हे आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये बघूयात. तर हा व्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्कीच कळवा. आय होप तुम्हाला माझा हा व्लॉग आणि ही रेसिपी नक्कीच आवडली असेल. पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसोबत आणि एका नवीन व्लॉगसोबत. तोपर्यंत छान छान माझे व्लॉग असेच पाहत राहा. तुम्हाला आणखी असेच व्लॉग हवे असतील तर माझ्या प्रोफाईलवर मी बऱ्याचशा रेसिपीज आणि बरेचसे व्लॉग अपलोड केले आहेत. एकदा माझ्या प्रोफाईलला